गर्भधारणेसाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही खूप साऱ्या टिप्स इंटरनेटवर सर्च करत असता, सोशल मीडियावरती नेहमी व्हिडिओज पाहत असता, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ओव्ह्युलेशननंतर किंवा इम्प्लांटेशनच्या काळामध्ये जर तुम्ही हेअर वॉश केला, केस जर धुतले, तर तुमची जी गर्भधारणा होण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तुमचा राहिलेला जो गर्भ आहे तो पडतो, तिथे मिसकरेज होतो. तुम्ही हेअर वॉश टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. असे खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहता, पण यामागे सायंटिफिक लॉजिक काय आहे, यामागे सायन्स काय सांगतं, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी इतकंच सांगेन की तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे हेअर वॉश आणि प्रेग्नन्सी प्लॅनिंग याबद्दलचे सर्व गैरसमज जे आहेत ते पूर्णपणे दूर होणार आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेग्नन्सीचा आणि हेअर वॉशचा काय संबंध आहे आणि जर तुम्हाला हेअर वॉशच्या टिप्स फॉलो करायच्या आहेत त्या कधी आणि कशा करायच्या आणि कोणत्या स्त्रियांनी करायच्या, कारण खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांना हेअर वॉशची टिप्स लागू होत नाही आणि कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांना हेअर वॉशची टिप फॉलो करणं गरजेचं आहे, ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. सर्वात प्रथम तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती राहण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे हार्मोन्सवर डिपेंड असते. हार्मोन्सच्या बदलामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहणं आणि पिरियड येणं हे पूर्णपणे डिपेंड असतं. याच्यावरती आपले बरेचसे व्हिडिओज चॅनलवरती आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. थोडक्यात आपण पाहूया की गर्भ कसा राहतो. श्रीबीज तयार होतं, ते रप्चर होतं, त्याचं आणि शुक्राणूचं फर्टिलायझेशन होतं. त्यानंतर जो फर्टिलाइज झालेला भ्रूण असतो तो गर्भनलिकेमध्ये 5 ते 6 दिवस वाढतो. त्यानंतर इम्प्लांट होण्यासाठी तो गर्भाशयामध्ये येतो. मग ही प्रक्रिया जी असते त्यासाठी तुम्हाला FSH आणि LH हे 2 हार्मोन्स महत्त्वाचे असतात. ते हार्मोन्स सिक्रेट होतात पिट्युटरी ग्लँडकडून. पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन आहे आपल्या ब्रेनमध्ये, म्हणजे तुमच्या ब्रेनकडून सिग्नल भेटतात पिट्युटरी ग्लँडला की तुम्ही हे हार्मोन सिक्रेट करा आणि त्यामुळे तुमची जी प्रेग्नन्सी राहण्याची प्रक्रिया आहे ती होते. LH जे आहे ते वाढल्यावरती तुमचे जे श्रीबीज आहे ते रप्चर होतं, फर्टिलायझेशनसाठी तयार होतं. ही झाली फर्टिलायझेशनपर्यंतची प्रोसेस. यानंतर ओव्हरी ज्या आहेत किंवा मग पिट्युटरी ग्लँडकडून ओव्हरीला एक सिग्नल भेटतो, ती प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन प्रोड्यूस करते. मग ह्या पुढची जी हे असते, जेव्हा गर्भाशयामध्ये येतो तिथे इम्प्लांट होत असतो तेव्हा तिथे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन काम करतं. ते गर्भ जो आहे तो वाढवण्याचं काम करतं. आता यामध्ये जेव्हा प्रोजेस्टेरॉन वाढतं, प्रोजेस्टेरॉनचं काम असतं तुमची प्रेग्नन्सी वाढवायची, म्हणजे गर्भाला सपोर्ट करण्याची. गर्भ वाढतो तिथे प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे. आणि जर इस्ट्रोजन हार्मोन वाढलं तर तुम्हाला मासिक पाळी येते. जी एंडोमेट्रियम लायनिंग गर्भाशयाचं जे अस्तर बनलेलं असतं, जिथं गर्भ इम्प्लांट होत असतो, तिथे जर गर्भ इम्प्लांट झाला नाही, त्याची इस्ट्रोजन वाढलं आणि इस्ट्रोजन वाढल्यामुळे इस्ट्रोजन काय करतं तर तुमची जी गर्भाशयाची एंडोमेट्रियम लायनिंग आहे ती शेड करतं आणि तुम्हाला मासिक पाळी येते. आता तुम्हाला हे क्लिअर झालं की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचा काय रोल आहे. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की तुमचं हे सर्व कंट्रोल जे आहे प्रेग्नन्सी राहण्याचं, मासिक पाळी येण्याचं, सगळं हार्मोन्सवरती डिपेंड आहे. हार्मोन्स कसे काम करतात? ओव्हरी थ्रू काम करतात. मग ओव्हरीचं जे हेल्थ आहे, ओव्हरीची जी कॅपॅसिटी आहे हार्मोन्स बॅलन्स ठेवण्याची, ती कशावर डिपेंड आहे तर तुमच्या डाएटवरती, तुमच्या लाईफस्टाईलवरती आणि तुमची इन्व्हायरमेंट, तुमच्या आजूबाजूचं जे इन्व्हायरमेंट असतं, स्ट्रेस फ्री लाईफ जी असते त्याच्यावरती पूर्ण डिपेंड असतं. मग ह्या दोन्हींचा संबंध आहे. मग हेअर वॉशचा देखील इथे संबंध आहे. तर तो कसा? मग जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमच्या ओव्हरी ज्या असतात त्या अनहेल्दी असतात किंवा तुम्ही व्यवस्थित डाएट घेत नाही किंवा काही ज्या स्त्रिया आहेत त्यांची लाईफस्टाईल चेंज असते, त्या खूप स्ट्रेस घेतात किंवा काही स्त्रिया असतात त्यांना काही थंड सहन होत नाही किंवा काही ज्या स्त्रिया आहेत त्यांना उष्ण सहन होत नाही. मग त्याच्यावरती त्यांचे हार्मोन्स पण डिपेंड होतात. आणि काही ज्या स्त्रिया असतात त्या बाहेर जॉब करतात, काही स्त्रिया असतात त्या घरी असतात, त्या अगदी रिलॅक्स असतात, त्यांना जास्त काही हेवी वर्क्स नसतं, लोडचं काम नसतं. मग अशा स्त्रियांमध्ये त्यांचे साहजिक आहे त्यांचे जे हार्मोन्स असतात ते व्यवस्थित राहणार आहेत. मग अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या स्ट्रेस फ्री आहेत, ज्यांचं डाएट व्यवस्थित आहे, त्यांचं लाईफस्टाईल व्यवस्थित आहे, त्यांना नॅचरली कन्सीव्ह होतं आणि त्यांनी हेअर वॉशची जी टिप्स आहे त्यांना ती लागू होत नाही. मग काही स्त्रिया आहेत त्यांना लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस असतात, डाएट व्यवस्थित नसतं, हार्मोन्स व्यवस्थित नसतात, मग त्यांना गर्भधारणेसाठी महागड्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. मग अशा स्त्रियांमध्ये मी म्हणेन की तुम्ही हेअर वॉशची टिप्स फॉलो करू शकता. जर तुमची ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही फॉलिक्युलर स्टडी करताय आणि तेव्हा ओव्ह्युलेशन प्रेडिक्ट करून तुम्ही गर्भधारणा प्लॅन करताय किंवा IUI करताय, मग त्यावेळेस तुम्ही हेअर वॉशची टिप्स फॉलो करू शकता. पण नॅचरली खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांनी ओव्ह्युलेशनची ट्रिक फॉलो केली नाही तरी देखील त्यांना गर्भधारणा झाली आहे. पण काही स्त्रिया ज्या आहेत ज्यांना खूप थंड आणि वामचं इथं काय कनेक्शन आहे
तर जेव्हा म्हणजे आपण पूर्ण बॉडी आपली वॉर्म एन्व्हायरमेंटमध्ये आहे, आपल्याला बॉडीला व्यवस्थित सर्क्युलेशन होते, कारण जेव्हा इम्प्लांटेशन होते किंवा ओल्युशन होते या सर्वाला तुमचं जे गर्भाशय आहे त्याच्यामध्ये एक पोषक वातावरण वार्म म्हणजे आपण म्हणतो ना थंडावा तिथे नको असतो, तिथं वॉर्म एन्व्हायरमेंट थोडीशी गरमी असणं गरजेचं असतं, तेव्हा तुमचा गर्भ किंवा जे स्त्रीबीज आहे ते व्यवस्थित रप्चर होतं, गर्भ राहतो. मग त्यासाठी ही हेअर वॉशची जी टिप्स आहे ती तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेअर वॉश केला इम्प्लांटेशनच्या काळामध्ये किंवा ओल्युशनच्या काळामध्ये, ज्या स्त्रिया आहेत त्या कोल्ड पटकन कॅच करतात, अशा स्त्रियांमध्ये त्यांचं जे युटरस आहे, गर्भाशय आहे, ते थोडंसं थंड पडू शकतं. तिथे वॉर्म सर्क्युलेशन जर झालं नाही तर ओल्युशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि ज्यांचे हार्मोन्स विक्स असतात ज्या स्त्रिया आहेत त्या कोल्ड पटकन कॅच करतात किंवा त्यांची इंडोमेट्रियम लाइनिंग जी आहे ती वीक तयार होते, तिथे कमकुवत इंडोमेट्रियम लाइनिंग तयार झालेली असते. अशामध्ये जर तुम्ही हे टिप्स फॉलो केले नाही, हेअर वॉश केला किंवा जर तुम्ही अशा ठिकाणी काम करताय, एसीच्या ठिकाणी काम करताय किंवा तुम्ही तुमच्या घरामध्येच खूप जास्त थंडावा असतो, तुम्ही सॉक्स घालून ठेवणं गरजेचं आहे. जे सर्क्युलेशन आपल्या बॉडीपासून अशायला होत असतं ते तुम्हाला थंडावा निर्माण करतं, तिथे वॉर्म एन्व्हायरमेंट राहत नाही. आणि जर तुम्हाला तिथे गर्भ इम्प्लांट होण्यासाठी गर्भाशयामध्ये वॉर्म एन्व्हायरमेंट भेटलं नाही तर मग तिथे गर्भधारणामध्ये अडथळा येऊ शकतो. मग हे कनेक्शन आहे गर्भधारणा प्लॅन करताना हेअर वॉशचं. आता ॲक्च्युली ही जी टिप्स आहे ती पण ज्या स्त्रिया आहेत ज्यांना मी आता जे एक्सप्लेन केलं की कोणी त्या टिप्स फॉलो करायच्या, त्यांनी देखील ओव्ह्युलेशननंतर म्हणजे ओव्ह्युलेशन तुमचं होतं आहे स्त्रीबीजच्या वाढीवरती किंवा त्याच्या रप्चर होण्यावरती हेअर वॉशवरती ती काही परिणाम होत नाही. पण जेव्हा गर्भ ओव्ह्युलेशननंतर तो फर्टिलाइज होतो गर्भनलिकेमध्ये, तोपर्यंत देखील इथे हेअर वॉशचा काहीही रोल नाही. पण जेव्हा गर्भ म्हणजे ओव्ह्युलेशननंतर 5 ते 6 दिवस म्हणजे साधारणतः मासिक पाळीच्या 20व्या किंवा 22व्या दिवसापासून तुम्ही हेअर वॉशची टिप्स फॉलो करू शकता. पण हेअर वॉशचा आणि गर्भधारणा प्लॅन करायचा जास्त काही रोल नाही. काही स्त्रियांमध्ये हा लागू होतो आणि काही स्त्रियांमध्ये हेअर वॉशची टिप्स फॉलो न करता त्या नॅचरली कन्सीव्ह देखील होतात. पण जर तुम्ही महागडा ट्रीटमेंट घेताय, तुमची बॉडी तुम्हाला ऑब्झर्व करा, तुमचे हार्मोन्स कसे आहेत, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, IUIची ट्रीटमेंट चालू आहे किंवा तुम्हाला स्त्रीबीज वाढीसाठी मेडिसिन चालू आहे, ते रप्चर करावं लागतंय आणि मग ओव्ह्युलेशन प्रेडिक्ट करावं लागतंय, मग त्यासाठी तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा. तुमची बॉडी वॉर्म असणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही सॉक्स घालणं पायामध्ये, तुमचं जे बॉडी आहे ती वॉर्म ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचा गर्भ जो आहे तो गर्भाशयामध्ये व्यवस्थित इम्प्लांट होईल. ब्लड सर्क्युलेशन वॉर्म झालं तर मग तुमचा गर्भ देखील तिथे इम्प्लांट होणार आहे. वॉर्म सर्क्युलेशन आणि वॉर्म युटरस म्हणजे मग सायन्स काय सांगतं तर वॉर्म जे एन्व्हायरमेंट आहे तुमचं गर्भाशयामध्ये रोपण होण्यासाठी जे पोषक वातावरण आहे, जर तुमची बॉडी वॉर्म असेल तर तिथे वॉर्म एन्व्हायरमेंट राहील, कारण सर्क्युलेशन थ्रू आउट आपल्या बॉडीमध्ये होतं. आपल्याला जर जास्त थंडी लागली, आपण पावसामध्ये भिजलो तर आपली बॉडी थंड पडते, मग त्या साहजिक आहे पूर्ण जी तुमचं शरीर आहे ते थंड पडतं. मग हे यामध्ये सायंटिफिक लॉजिक हेच आहे की जर तुम्ही हेअर वॉश केला या काळामध्ये आणि त्याचवेळी जर तुमचं इम्प्लांटेशन होत असेल, मग तुमची बॉडी कोल्ड होईल किंवा तुमचे हार्मोन्स कमकुवत आहेत, मग हार्मोन्स थोडेफार कमी जास्त होतील आणि त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. त्यामुळे तुम्ही बॉडी वॉर्म ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही हेअर वॉशची टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.